देखील आणि महत्त्वाची बातमी, धनंजय मुंडेंचं करुणा मुंडेंसोबत झालेलं लग्न हे अधिकृत नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी माझगाव कोर्टामध्ये केलेला आहे। धनंजय मुंडेंनी मुलांना स्वीकारलं पण त्यांच्या आईशी लग्न झालेलं नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केलाय। तर मुलं तुमची आहेत म्हणता मग करुणा मुंडे मुलांच्या आई कशा नाहीत असा सवाल कोर्टाने केलाय। दरम्यान या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी आता 5 एप्रिलला होणार आहे। कोर्टातली आजची सुनावणी संपलेली आहे आणि पुढील सुनावणी आता 5 एप्रिलला होईल। ॲडव्होकेट सायली सावंत धनंजय मुंडेंच्या वकिलांचा युक्तिवाद। धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंशी अधिकृत लग्न केलंच नाही, जर लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार? कोर्टाकडून विचारणा, मग ही 2 मुलं कुणाची? करुणा मुंडे मुलांच्या आई आहेत की नाही? ॲडव्होकेट सायली सावंत धनंजय मुंडेंचे वकील। राजश्री मुंडे या धनंजय मुंडेंच्या खऱ्या पत्नी आहेत। धनंजय मुंडे मुलांना स्वीकारतात पण मुलांच्या आईशी लग्न केलं नाही। कोर्टाचा सवाल, मुलं त्यांची आहेत असं म्हणतात मग करुणा मुंडे आई कशा नाही? ॲडव्होकेट सायली सावंत धनंजय मुंडेंचे वकील। धनंजय मुंडे यांच्यासोबत करुणा मुंडेंचं अधिकृत लग्न झालेलं नाही। कोर्टाचा सवाल, मग त्या 2 मुलांचे आईवडील कोण आहेत? ॲडव्होकेट सायली सावंत धनंजय मुंडेंचे वकील। करुणा मुंडे वर्षाला 15 लाख उत्पन्नावर टॅक्स भरतात, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत। ॲडव्होकेट सायली सावंत धनंजय मुंडेंचे वकील। आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही करुणा मुंडे पोटगी मागतात। ॲडव्होकेट सायली सावंत धनंजय मुंडेंचे वकील। करुणा मुंडेंची अनेक क्षेत्रात गुंतवणूक आहे, त्यांच्याकडे निवडणूक लढवायला देखील पैसे आहेत। ॲडव्होकेट सायली सावंत धनंजय मुंडेंचे वकील। एका व्यवसायात करुणा मुंडे यांनी 3 कोटी गुंतवलेत, त्यांना पोटगीची गरज काय? ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे करुणा मुंडेंच्या वकिलांचा युक्तिवाद। 1998 मध्ये करुणा यांचं लग्न धनंजय मुंडे यांच्यासोबत झालं होतं, त्यानंतर अपत्य झाली। कोर्टाचा सवाल, धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झाल्याचे तुमच्याकडे पुरावे आहेत का? ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे करुणा मुंडेंचे वकील। सगळे पुरावे आम्ही सादर करू, आम्हाला वेळ हवाय। कोर्टाचे आदेश, पुढील तारखेपर्यंत पुरावे सादर करा। आता या प्रकरणावरील पुढील सुनावणी 5 एप्रिलला होणार आहे। न्यायाधीश साहब पण मतलब हंस दिए थे न्यायाधीश साहब खुद, और न्यायाधीश साहब ने खुद बोला कि बच्चे उनके हैं और पत्नी नहीं है, ऐसा कैसे हो सकता है? तो ये पुरावे सारे मैं आने वाली 5 तारीख को सादर कर दूँ। ये माझे वकीलचा काहीतरी गैरसमज झालेला आहे, ज्या त्यांनी अगोदर सबमिट नाही केले, तर मी लक्ष देऊन ते पूर्ण पुरावे सादर करणार आहे। जसे की आमच्या जॉईंट अकाउंट आहे HDFC बँकमध्ये, धनंजय मुंडेची 1 कोटीची बजाज एलियन्सची पॉलिसी आहे, ज्याच्यावर मी नॉमिनी म्हणून, पत्नी म्हणून नॉमिनी आहे, त्याच्या सगळे पेपर पुरावेवरती मी बायको आहे। धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या कोर्टमध्ये याचिकेवर युक्तिवाद झाला, त्याच्यामध्ये जजने बोलले आहेत की तुम्ही लग्नाच्या पुरावे सादर करा, नंतर सुनावणी होणार। काय भूमिका तुमची? नाही, आता ते त्यांचा वैयक्तिक वाद आहे आणि मला वाटतं जर खरंच लग्न झालं असेल आणि त्याचे काही त्यांच्याकडे पुरावे असतील तर यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल आणि त्याच्यात काहीच शंका नाही।